बातमी आहे विरार पूर्वेतील। विरार पूर्वेच्या भवानी ज्वेलर्सवर रात्रीच्या वेळी चोरी झाली आहे। चोरांना एकूण 1 किलो सोनं आणि 5 किलो चांदी आणि जवळपास 1.5 लाख रोकड चोर फरार झालाय। चोराने दुकानाच्या पाठच्या बाजूने प्रवेश केला आणि दुकानाच्या आतील तिजोरी गॅस कटरच्या साहाय्याने फोडली। या सर्व घटनेची माहिती मिळताच मालक शांतीलाल सोनी घटनास्थळी दाखल झाले। या घटनेचा पोलीस तपास करत आहेत। त्यामुळे भवानी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आलाय। या सगळ्यात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी जयराज राजवाडे। जयराज, काय अधिक माहिती आहे? विरारच्या ज्वेलर्सवर दरोडा पडलाय। हा तर नाही, पूर्ण घटना विरार पूर्वेकडील आगाची कर्नाला परिसरामधली आहे। भवानी ज्वेलर्स नामक दुकानावरती मध्यरात्री हा दरोडा टाकण्यात आला आहे। एकूण दरोड्यामध्ये एक किलो सोनं, 5 किलो चांदी व 1.5 लाख रोकड लंपास झालेली आहे। पुढील तपास पोलीस करत आणि मालक सोनी यांचं म्हणणं आहे की ही घटना पूर्ण रात्रीच्या वेळेस आहे आणि दुकानामध्ये कुठल्याही प्रकारचं सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांचं या पूर्ण घटनेमध्ये चोरांचा तपास करणं अवघड जाणार आहे। नक्कीच जयराज, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद। तर सीसीटीव्ही फुटेज नसल्याने चोरांना पकडणं अवघड जाणार आहे असं वक्तव्य पोलिसांनी केलंय।